तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ जाडे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज दिनांक 18 मे आणि 18 मे निमित्त दरवर्षी श्री सत्यनारायणची महापूजा घातली जाते आमच्या वाडीसाठी. तर आजही ती आयोजन करण्यात आली आहे आणि मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की वाडीची पूजा कशी कशी होते, कशा प्रकारे होते. आता अशी स्टेज उभा करून झालेली आहे. ह्या पुढे पोरं अजून जे बाकीचं राहिलं आहे मकर वगैरे सजवायचं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. आणि त्यानंतर पूजेला सुरुवात होईल. मग जेवणानंतर सुस्वर भजन होईल. मग रात्री जे खास मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत ते महिलांनी यावेळी ठेवलेले आहेत. महिलांचं काहीतरी कॉमेडी असं मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजला आहे. तर निशू, काय कार्यक्रम आहे तू सांग. कार्यक्रम म्हणजे आपल्या महिलांचे डान्स आहेत. डान्स म्हणजे पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. आपल्या वाडीची पूजा आहे ना, आपल्याला मंदिर पण सजवायचं आहे. यासाठी फुलं लागतीलच ना. चला आपण चाफ्याची फुलं घेऊन येऊया. तर मित्रांनो, आपल्या वाडीची विहीर तर या ठिकाणी आहे. तिकडे आपला पप्पू आलेला आहे कपडे धुवायला. पप्पू इकडे बघा. पप्पू हाय. हाय गाईज. हे आपले भजनकार वैदई ची बहीण कार्तिकी. बघा मित्रांनो, आता मे महिना आला तर आपल्या विहिरीला पाणी बघा किती आहे. खूप सारं पाणी आहे. आणि आपल्याला किती मंडळ बघा. आयटम पळाली ती चोरी होती ना, सगळ्यांना एकदम भारी वाटली. नाही तेवढं त्याच्यात अजून थोडासा रंगवाय पाहिजे होता तू. हा, सौरभच्या एकटे डायरीचं हे कौतुक चाललंय इथं. चला मित्रा, चला प्रेम, चल चले बाबा. एकटे डायरी आम्ही घ्यायला पाहिजे इथे. ती पोरं पुढे गेलेत फुलं काढायला. असू काढ काढ व्यवस्थित. रचित, तू कोणाचा फॅन आहेस? आरसीबी नाही, ती आरसीबी आहे. आरसीबी नाही, आरसीबी आहे. आरसीबी. तुला कुठला आवडतो प्लेअर आवडतो? आरसीबी. विराट कोहली. विराट कोहली. विराट कोहली. कोहली की कोहली? विराट कोहली. अरे पण विराट कोहलीला काहीतरी बोल. कोहली. त्याला तो व्हिडिओ बघतो आपली. विराट कोहली इज बेस्ट प्लेयर. अरे त्याला तुला भेटायचंय का? त्याला बोल मग भेटले. हो थांब. भाऊ इकडे ये. दगली काढायची छोटी मोठी. बघा खूप सारे आहेत छान छान फुले. खूप साऱ्याला मस्ती किती बघा. एवढं हे लोक फिरून आले इकडून तरी आता गेलो पाण्यात म्हणजे कि इतनी फटी थी कि सिलाई भी नहीं हो रही थी. जागा मी कम पडला. कुठे पिशवी. आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या तिसरी विहीर इकडे आहे आपली. म्हणजे बघू शकता हिथं एकदम चुरा होणार. कारण मी कातळवरती बनवलेली आहे. 1 kg काढतो. 1 kg बेडू. कुठे आहे तो बघ तिकडे. हा ना. हा
बापरे केवढा मोठा आहे तो आहे बेडूक आणि गाईस तुम्ही आणि हा आहे बघू बेडूक शकता, इकडे जेव्हा वीर पाडत होते तिथे तेव्हा मी होतो, लहान होतो. पण इथे एवढे मोठे मोठे ना, ती तोडायसाठी ना आम्हाला हे नाही लागले, काय बोलतात त्याला, बॉम्ब, डायनामाइट, हे दगड तोडायसाठी. तर आता ही विहीर खूपच खोल आहे. ही विहीर आणि आमची एक देवाची तिकडे ती भरपूर खोल आहे. काय पण बोलतोय ह्याला पैसे देणार आहे तो काय पण बोलणार काय गाई जा बघा फार्म हाऊस काय फार्म हाऊस बोलतात कारण इथं फार्मिंग होते फार्मिंग हाऊस गाईस दिस इज वल्टा नाही काय म्हणतात नाचण्यासाठी घातलं जातं शेत त्याला काय बोलतात गाईस काय बोलतात कमेंट मध्ये सांगा कमेंट सांगा मला जर सुचत नाही याला काय बोलतात रोपटा काय डॉपटा भाऊ हा फार्म हाऊस कशासाठी असतो तिकडे जाऊन निवांत खाली जाऊन बसतो आपण काम करून झाल्यावरती. आता इकडे असं हा बघा शेत पूर्ण भाजलेलं आहे म्हणजे इथून तो नांगर पावसाच्या वेळी जेवणात पहिले नाचायचं काम होतं. आणि इकडे आडोसा म्हणतो आपण आडोसा. त्यामुळे इथं काय करून चहा ठेवू शकतो काय करून चहा ठेवू शकतो आणि मग इथे साखर ठेवलेली आहे हे टोप असतात मध्ये चहापत्ती आणि हा टोप आहे हा टोप नाही बरोबर नाही हे तिवई आहे तिवई नाही ते काय भात झाल्यावरती भात काढण्यात येतो ह्याच्यावरती बसत असतं वरती जुन्यामध्ये असं वापरायचं असं आपण अशी व्हिडिओ बनवूया जुने गोष्टी आहेत ना त्यांच्या पण एक व्हिडिओ बनवू नंतर उद्या परवा तोंडाला माझ्या टोपला पण दाखवू गुरांचा हा डबल उपयोग होते ते पण दाखव तोंडाला बांधतात आता जनावर असतात ना बैल वगैरे तोंडाला बांधतात ढाकायचे हे आहेत. कुऱ्हाडा हा आणि हा आमचे हे लेवल आणि आमच्या बेबीचे हे शूज आहेत बेबी बाहेर गेली फिरायला की हे शूज होते हेच आहे ती बेबी घाले तुझे शूज हे खड्यांचा गेम कोणा खेळायचा का खड्यांचा गेम कडे आहे. चलो लेट्स गो. कुठे गेला अजून तुम्ही बघू शकता इथे खूप जांभळे आहेत हे बघा. तर गाईज तर गाईज आज शंतनूचा बर्थडे आहे मी त्याला एक त्याचा बर्थडे निमित्त त्याला एक मी गिफ्ट देतो. शंतनू असं तोंडात ठेवणे बरं तिचा बर्थडे पहिला तुला हॅपी बर्थडे त्याला मी गिफ्ट देतो तोंड उघड या इकडे ये. शंतनू कसा वाटला तुला गिफ्ट काय मेरे को तो ले आओ. तर काय झालं आता आम्ही फुलं वगैरे काढून तर बघू शकता किती दमलेत सर्व. आपला एक आंबा भेटला कळमाचा आंबा ऊनच तेवढा आहे. ही बघा टीम आणि ते बघा रात्रीच्या कार्यक्रमाची डान्सची प्रॅक्टिस इथे चालली. आणि खालची आपली पोरं जमलेली आहेत सगळी ही बघू शकता तुम्ही तिकडे ह्याच्यातच आहे. वाटतं तो घरात नाही आहे काय माहिती अडची होती. आम्ही यायच्या आधीच इथे वाडीतील ग्रामस्थांनी आपली मकरला केलवी बांधून झालेले आहेत
केळीचे आपण कॅलरी म्हणतो, केळीचे छोटे जे वृक्ष असतात त्यांना मग कॅलरी म्हणतो. कॅलरी बांधलेले आहेत. मित्रांनो, जिथे पूजा होते संध्याकाळची तिथे काकी आता रांगोळी काढतात. मस्त सारवलंय आणि ते मकर सजवत आहेत. आलो भाऊ जाऊन आमंत्रण करून. मित्रांनो, मी आणि शांतनू आलोय आमंत्रण करायला. मेन गोष्ट, चला आमंत्रण करूया. चला, ह्या 3 घरांमध्ये तर कोण नव्हता. एक वाडी झाली करून, एक वाडी बाकी आहे. बाबू बाबू इकडे बघ, ऐक राय. येस हाय. आता शंतनू आमंत्रण करायला जातोय. तुम्हाला एक आमंत्रण करायची पद्धत दाखवतो. काका पूजेला आणि भजनाला पाटील वाडी. कशी आहे? ओ बाबा नो. कोण नाही म्हणतात? बाबा हा पाटील वाडीत आले. बाबा अरे पूजेला आणि भजनाला पाटीलवाडी. तर गाईज 2 वाड्या झाल्या आहेत. आम्ही आलेलो 4 वाजता. टोटल गावात वाड्या किती आहेत? 5 ना. टोटल वाड्या 5 आहेत. आम्ही दोघंच आहेत. दोघंच आमंत्रण करतोय आणि 2 झालेत. तर चला बाकी उरलेत ते करू. पकड. तर काही जातात बघा. हा बघा, हा बघा एक पोरगा जातो. ये देखो हमारे गाइस, आए गाइस. चलो आंबा काढायला. ये देखो हमारे और गाइस आगे. हाय गाइस. तर मित्रांनो, आता सौरभ दादा जात आहे आमंत्रण करायला. पूजेला आणि भाजनाला पाटीलवाडी. काकी नाही कोण? अरे सांगा, पूजेला आणि भजनाला घरात कोण? काकी बाबा दादा. कुठला? नाही वाटतं घरी कोण. घरात कोण? काकी बाबा पूजेला आणि भजनाला. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपले भटजी आलेले आहेत आणि आज मिलिंदा आपला आणि त्यांची मिसेस हे दोघे पूजेला बसलेले आहेत. तर आता लाईट गेली आहे म्हणून जरा आवाज येत नाही आपल्याला पोथीचा वगैरे. तर पूजेला सुरुवात झालेली आहे. माणसं बसलेत. थोड्या वेळाने येतात. उखाणा घेतात. उखाणा घेतात. लग्न केले, आई वडिलांनी लाड केले, आजी आजोबाने. आजोबांचा होता वाडा, वाड्यात होता पलंग, पलंगावर होती उशीर होता कबशी दिली पाहुण्याला, पाहुण्याने पहिले भिंतीवर होता घडे, घडीला गजला एक प्रभुकरावांचे नाव लिहिते, फुली भेटायची लिहिते. आता सर्वजण आरतीला उभे राहिलेत. आता आरतीला सुरुवात होते.
रचित इकडे इकडे बॅक हो बॅक हो. बाबा पाहुणे मंडळी चला चला एक पंगत उठलेले आहे या ठिकाणी. विराट कोहली फॅन. विराट कोहली तर मंडळींनो आता पहिली पंगत सुटली आहे आणि दुसऱ्या पंगतीची तयारी. चलो जेवणाची पंगत लागलेली आहे या ठिकाणी. शनो जेवा जेवा पूर्व जेवा. वर काढा मान मान वर काढा. हा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम,
जिकडे तिकडे
मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला